मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा एखादा वेगळा आणि दमदार विषय येतो तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा थेट आभाळाला भिडतात. त्यातही जर तो सिनेमा नागराज मंजुळे घेऊन येत असतील मग तर काय विचारायलाच नको. नुकताच नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडिया आणि थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आला. स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे थोर कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित हा एक भव्य स्पोर्ट्स ड्रामा असणार आहे. टीझर रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा सुरू आहे. पण जितकी चर्चा या चित्रपटाच्या अप्रतिम दृश्यांची आहे तितकाच हा सिनेमा एका मोठ्या कायदेशीर वादात अडकल्यामुळे न्यूजमध्ये आला आहे. या चित्रपटाचा बॅकग्राऊंड वाद काय आहे, त्याच्या टीझरचा सविस्तर रिव्ह्यू, तगडी स्टारकास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज मंजुळे यांच्या पत्नी गार्गी कुलकर्णी या चित्रपटाच्या माध्यमातून कशा प्रकारे एक धुवाधार स्क्रीन परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झाले आहेत, या सगळ्याच गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सगळ्यात आधी आपण या चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या मोठ्या वादाविषयी सविस्तर जाणून घेऊया. कारण हा वाद सध्या कोर्टाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलाय. चित्रपट जाहीर झाल्यापासूनच याच्या कथेवरून पडद्यामागे मोठे खटके उडत होते आणि आता तर थेट पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत लेखक संजय दुधाणे. संजय दुधाणे यांचा असा दावा आहे की खाशाबा चित्रपटाची कथा आणि टीझर मधील अनेक दृश्य ही त्यांनी लिहिलेल्या ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव या चरित्र पुस्तकावर आधारित आहेत. दुधाणे यांच्याकडे 2001 पासून या पुस्तकाचे अधिकृत हक्क म्हणजेच कॉपीराईट आहेत आणि भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचं अधिकृत प्रमाणपत्रही त्यांच्याकडे आहे. वास्तविक पाहता जेव्हा हा वाद सुरुवातीला समोर आला तेव्हा नागराज मंजुळे यांच्या वतीनं लेखकाशी मध्यस्थी करून समझोता करण्याचा प्रयत्न झालेला होता. सप्टेंबर 2024 मध्ये एका मोठ्या मध्यस्थीदाराच्या माध्यमातून साधारण 3 लाख रुपये देऊन पुस्तकाचे सर्व हक्क आणि चित्रपटासाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवण्याचा एक करारनामा लिहून आणला गेलेला होता. मात्र त्या करारात एक मोठी अट अशी होती की पुस्तक आणि चित्रपटाचे सर्व हक्क खाशाबांचे सुपुत्र रणजित जाधव यांच्याकडे सोपावे लागतील. ही अट लेखक संजय दुधाणे यांना मान्य नव्हती आणि त्यामुळे हा करार फिसकटला. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला कारण नागराज मंजुळे यांनी लेखक संजय दुधाणे यांच्यावर 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता. पण या दाव्याच्या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान नागराज मंजुळे यांनी जे प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट कोर्टात सादर केलं त्यातच एक मोठी गोची झाली. दुधाणे यांच्या वकिलांनी असा दावा केला आहे की मंजुळे यांनी दिलेल्या शपथपत्रातच असे पुरावे समोर आले आहेत ज्यावरून हा चित्रपट दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचं स्पष्ट होतंय. या शपथपत्रातील ठराविक पानावरील नोंदींनुसार खाशाबांच्या कथेचा संदर्भ देताना दुधाणे यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे आणि चित्रपटासाठी घेतलेले तब्बल 4 मुख्य संदर्भ हे थेट दुधाणे यांच्या पुस्तकातून प्रेरित आहेत. पुणे दिवाणी न्यायालयात हा कॉपीराईटचा खटला प्रलंबित असतानाच नागराज मंजुळे आणि जिओ स्टुडिओने चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचा टीझर रिलीज करून टाकला. कोर्टात केस सुरू असताना अशा प्रकारे चित्रपटाची प्रसिद्धी करणं कायदेशीरदृष्ट्या आक्षेपार्ह मानून लेखक दुधाणे यांनी आपल्या वकिलामार्फत कोर्टात धाव घेतली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणि पुढील प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागराज मंजुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला कोर्टात हजर राहण्याचं समन्स जारी केलं. हा कायदेशीर वाद एकीकडे सुरू असला तरी दुसरीकडे चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना प्रचंड भावलाय. म्हणजे आता आपण या चित्रपटाच्या टीझरच्या रिव्ह्यूकडे वळूया. जर एका वाक्यात सांगायचं झालं तर हा टीझर पाहताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. नागराज मंजुळे यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या उत्कृष्ट मेकिंगची आणि सादरीकरणाची ताकद या टीझर मधून दाखवून दिली आहे. टीझरची सुरुवातच अत्यंत प्रभावी सिनेमॅटिक व्हिज्युअल्सने होते. जुन्या काळातील मातीचे आखाडे, तिथला रांगडा माहोल, पैलवानांचा घाम आणि कुस्तीचा तो अस्सल मराठमोळा बाज नागराज यांनी कॅमेऱ्यात कमाल टिपलाय. या टीझरचं सगळ्यात मास्टरस्ट्रोक वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शकाने खाशाबा जाधव यांची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा पूर्णपणे गुलदस्त्यात ठेवलाय. संपूर्ण टीझर मध्ये मुख्य पात्राची फक्त पाठ, त्याची शरीरयष्टी आणि त्याचे कुस्तीचे डावपेच दाखवले, पण त्याचा चेहरा रिव्हील केलेला नाहीये. या गुप्ततेमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झालंय. त्यामुळे सोशल मीडियावर तर आतापासूनच तर्कवितर्क लढवले जात आहेत की हा अभिनेता नक्की कोण असेल. अनेकांच्या मते नागराज मंजुळे नेहमीप्रमाणे एखादा नवाकोरा आणि अस्सल कुस्तीपटू असलेला चेहरा प्रेक्षकांसमोर आणतील, तर काहींना वाटतंय की सैराट फेम परशा म्हणजेच आकाश ठोसर हा रोल करत असण्याची शक्यता आहे. पण अभिनेता
जो कोणी असेल त्याची शरीरयष्टी आणि टीझरमधील त्याची चपळाई पाहून त्याने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत स्पष्ट जाणवते. व्हिज्युअल सोबतच या टीझरचा दुसरी मोठी जमेची बाजू म्हणजे याच संगीत. म्हणजे महाराष्ट्राची लाडकी संगीतकार जोडी अजय अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिलंय. टीझरमध्ये ऐकू येणारं बॅकग्राऊंड म्युझिक इतकं पॉवरफुल आणि अंगात ऊर्जा निर्माण करणारं आहे की ते थेट मनाला भिडतं. पारंपरिक ढोल ताशांचा कडकडाट, हलगीचा कडक आवाज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकत असताना निर्माण होणारा तो भावनिक थरार अजय अतुल यांनी आपल्या संगीतातून हुबेहूब जिवंत केलाय. हा चित्रपट केवळ एका खेळाडूचा विजय दाखवणार नाही, तर ग्रामीण भागातील एका गरीब पैलवानानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्यापर्यंत केलेला अत्यंत खडतर आणि इमोशनल प्रवास पडद्यावर मांडलेला आहे. हे स्पष्टपणे या टीझर मधून दिसून येत आहे. चित्रपटामध्ये केवळ कुस्तीचे सामने दाखवले नसून स्वातंत्र्योत्तर काळातील भारताची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कशी होती, खेळाडूंना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा कसा अभाव होता आणि त्या सगळ्यातून मार्ग काढत खाशाबांनी जागतिक स्तरावर देशाचं नाव कसं उंचावलं याचा एक भव्य पट नागराज मंजुळे यांनी उभा केलाय. या चित्रपटाच्या स्टारकास्ट बद्दल बोलायचं झालं तर नागराज मंजुळेंनी या सिनेमासाठी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांची मोठी फौज गोळा केली आहे. चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मुख्य भूमिका आहेत. त्यासोबत ओम बुतकर देखील कमालीच्या भूमिकेत आपल्याला दिसून येतोय. जितेंद्र जोशी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या अभिनयाची ताकद आपण यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये पाहिली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्पोर्ट्स ड्रामामध्ये ते नक्कीच काहीतरी अद्भुत करणार यात शंका नाही. वैभव मांगले यांचा अभिनय आणि महेश मांजरेकर यांचा भारदस्त अंदाज चित्रपटाला एक वेगळीच उंची देईल. तसेच सध्या बॉलिवूड आणि मराठी अशा दोन्ही इंडस्ट्री गाजवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री छाया कदम यांची उपस्थिती या चित्रपटाची गांभीर्यता आणखी वाढवते. सगळ्यात विशेष म्हणजे या संपूर्ण नामांकित कलाकारांच्या मांदियाळीत स्वतः दिग्दर्शक नागराज मंजुळे देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहेत. टीझरमध्ये नागराज मंजुळे यांच्या लुकने आणि त्यांच्या एंट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. ते पडद्यावर आल्यावर जो एक वेगळाच दरारा जाणवतो तो या टीझरमध्येही ठळकपणे उठून दिसतो. आता या सगळ्या गोष्टींमधला सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात, ज्याची चर्चा संपूर्ण सध्या इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे. ती म्हणजे नागराज मंजुळे यांच्या पत्नी गार्गी कुलकर्णी यांचं अभिनयातील पदार्पण. गार्गी कुलकर्णी या चित्रपटसृष्टीसाठी नवीन नाव नाही. त्या आजवर पडद्यामागे राहून एक यशस्वी चित्रपट निर्माती म्हणजेच प्रोड्युसर म्हणून काम पाहत होत्या. नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांनी मिळून आटपाट प्रोडक्शनची स्थापना केली असून या बॅनरखाली त्यांनी सैराट, झुंड आणि घर बंदूक बिर्याणी यांसारख्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. तत्पूर्वी 2017मध्ये नागराज आणि गार्गी यांनी लग्नगाठ बांधली होती. नागराज मंजुळे नेहमी जाहीरपणे सांगतात की ते जे काही क्रिएटिव्ह काम करतात त्यामध्ये गार्गीचा खूप मोठा वाटा असतो आणि तो त्यांच्यासाठी एका आरशासारखा आहे, जी त्यांच्या कामातली उणिवा आणि चांगल्या गोष्टी स्पष्टपणे मांडते. मात्र आजवर फक्त पडद्यामागे राहून निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या गार्गी कुलकर्णी खाशाबा जाधव यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्यात आणि त्या नागराज मंजुळे यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. मंडळी, गार्गी कुलकर्णी यांची या चित्रपटातील भूमिका अत्यंत धुवाधार आणि महत्त्वाची असणार आहे असे संकेत टीझरवरून कळतायत. एका सशक्त निर्मातीची भूमिका बजावल्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकताना त्याने अत्यंत चोखंदळपणे या पात्राची निवड केली आहे. खाशाबा जाधव यांच्या जीवनातील स्त्रियांचं योगदान, मग ती त्यांची आई असो वा पत्नी, त्यांचा संघर्ष खूप मोठा होता. गार्गी कुलकर्णी या चित्रपटात एका अत्यंत करारी, शोषित पण तितक्याच कणखर मातीतील स्त्रीची भूमिका साकारताना दिसत आहेत, जी खाशाबांच्या या ऐतिहासिक प्रवासात त्यांची मोठी ढाल बनून उभी राहते. त्यांच्या भूमिकेमध्ये ग्रामीण भाषेचा असं लहेजा, डोळ्यांमधली ती जिद्द आणि नागराज मंजुळेंच्या पात्रासोबत असणारी त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी एक मोठं सरप्राईज एलिमेंट ठरणार आहे. गार्गी कुलकर्णी यांचा हा परफॉर्मन्स केवळ एक साधी भूमिका नसेल, तर त्या आपल्या दमदार अभिनयाने पडद्यावर अक्षरशः धुव्वा उडवून देणार आहेत, यात तीळ मात्र शंका नाही. पडद्यामागे राहून दिग्दर्शनाचे बारकावे जवळून पाहिले असल्यामुळे एका नटीला भूमिकेसाठी काय आवश्यक असतं हे त्यांना उत्तमपणे ठाऊक आहे आणि याचाच फायदा त्यांच्या या पदार्पणातील अभिनयात पाहायला मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शन निर्मित खाशाबा हा चित्रपट सध्या अनेक कारणांनी गाजतोय. एका बाजूला कोर्टातली कॉपीराईटचा वाद आणि नोटिसीमुळे चित्रपटाच्या टीम समोर कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यात, तर दुसऱ्या बाजूला चित्रपटाचा टीझर, त्यातील न उघडलेला मुख्य चेहरा, अजय अतुल यांचं खिळवून ठेवणारं संगीत, दर्जेदार कलाकारांची फौज आणि गार्गी कुलकर्णी यांचं धमाकेदार अभिनय पदार्पण यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा भव्य चित्रपट जागतिक स्तरावर 1 जानेवारी 2027 रोजी रिलीज होण्यासाठी
नियोजित आहे. बाकी आता कोर्टातील या वादावर काय तोडगा निघतो आणि नागराज मंजुळे आपल्या या महत्वाकांक्षी कलाकृतीतून खाशाबा जाधव यांचा गौरवशाली इतिहास प्रेक्षकांसमोर कसा आणतात हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. बाकी मंडळी, नागराज दादांच्या खाशाबा चित्रपटाच्या रिव्ह्यू बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासवारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.